येस, दोन्ही अंपायर्स आहेत तयार, अमित आणि सचिन. आज खूप दिवसानंतर राहुल देखील आलाय. कावळ्या, वेलकम, स्वागत आहे. सनबुर या टीमचा महत्वाचा ट्रम्प कार्ड आणि मॅन ऑफ द मॅच साठी येस राजदादा, मॅन ऑफ द मॅच यावी मात्र दिली जाईल. संतोषजी आंबुरकर साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. राज शेलार या आधीच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच होता. येस राजदादा या. कोयना विभागातून आलेला हा संघ आणि पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी राहिले अष्टपैलू खेळाडू राज शेलारची आणि त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन यावी सन्मानित केलं जाते. आशिष येतोय गोलंदाजीसाठी. सध्या आपण पाहिलं तर अर्थातच टीम आपण पाहिलं तर शिवछावा सनबुर या टीम कडून टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजी करणारी टीम SSC काढणे संघाला आपण पाहिलं बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केलं. भागवत बागल आणि मिस्टर सॅम सध्या आपण पाहिलं तर पेअर पहिली ओपन. पहिला चेंडू बॅटची अगदी टॉप एज डिक्लेअर झोन मध्ये अगदी एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. रिदिका चषक 2024 तुम्ही पाहताय, ऐकताय, अनुभवताय, खेळताय, जगताय अशी स्पर्धा. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न, नाराज असतील या फटक्याला घेऊन. हो, यावेळी देखील शॉर्ट पूल केला जिथे आपण पाहिलं फक्त एका धावेसाठी चेंडू अगदी निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर 2 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीम साठी, कारण की SSC काढणे संघासाठी जास्त इम्पॉर्टंट मी म्हणेल, कारण की या सीझन मध्ये अजून चषक आलेलं नाहीये या टीम कडे. जी ट्रॉफी जो सेट येतो तो त्यांचा एम्प्टी आहे. दुसऱ्या साइडला सनबुर टीम जी शिवछावा सनबुर एक ट्रॉफी आले त्या टीम कडे. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मिड विकेटला गॅदर केलाय. कुठलीही धाव इथे दिली जात नाहीये. आणि गतवर्षी याच स्पर्धेला त्यांनी ट्रॉफी मिळवली होती. म्हणजे ही स्पर्धा आहे लक्की त्यांच्यासाठी. हो, चेंडू अगदी पडल्यानंतर अप्रतिम आतमध्ये कट होतोय. फलंदाजी करत असताना बरेच प्रश्न विचारले गोलंदाज आपण पाहिलं तर आशिषने, कारण की आतापर्यंत फक्त त्याने धावा खर्च केलेत आपण पाहिलं तर 3. येस, 2 धावा आणि चेंडू झाले तब्बल आपण पाहिलं तर 5. धावसंख्या अगदी 2 या आकड्यावरती. हो, बॅटीचे अगदी पुन्हा टॉप एज आणि पहिल्या षटकाचं अगदी थरारक यशस्वी नाट्य संपलंय. आणि शिवछावा सनबुर संघातील आशिषच्या नावावरती राहिले पहिलं षटक, ज्याने 6 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात. फक्त 3. अप्रतिम गोलंदाजी राहिली, चांगली गोलंदाजी राहिली मी म्हणेल. सुरुवात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्टार्ट कसा भेटतोय त्याच्यावरती तुमचं डेस्टिनेशन आहे.
तुम्हाला किती अंतर पार करायचंय आणि किती स्पीडने तिथे पोहोचायचं तेवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही पोहोचता. मात्र कधी कधी तुमची सुरुवात जरी हळूवार झाली तरी शेवट सोनेरी अक्षराने लिहावा असा शेवट करणं देखील तुमच्या हातामध्ये असतं. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर ओहो, यावी पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे मागे जातोय. अप्रतिम कॅच यावी मात्र पकडली आहे. चांगला झेल यावी मात्र पकडला गेलाय. राहुल, तर या खेळाडूची बरीच नाव आहेत, 4 ते 5 नाव आहेत, पण याचं एक फेमस नाव जे अगदी त्या विभागामध्ये, काळगाव विभागामधून अगदी ढेबेवाडी विभागापर्यंत, सनबूर पर्यंत कावळ्या बोललं विषय मिटला. मैत्री जपणारा हा खेळाडू सध्या गोलंदाजीसाठी येतोय. राहुल, शिवछावा सनबूर संघनी या टीमची जर्सीवरती तिरंगा आहे आणि ही पहिली टीम आहे जी पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये जी आपल्या जर्सीवरती तिरंगा प्रिंट करून आपल्या राष्ट्राचा अभिमान दाखवून मैदानामध्ये खेळते. प्राऊड फील आहे या टीमचा. चेंडू अगदी पडल्यानंतर बाहेर निघून जातो एक्स्ट्रा धावेसाठी. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं अप्रतिम गोलंदाजी. काढणे संघाला थांबवले आज, कारण की अशाच गोष्टी तुम्हाला थांबवतात आणि थांबल्यानंतर नवीन सुरुवात करायची मजा वेगळी असते. जिथे दडपण असतं तिथे दुसरे दरवाजे खोलणं महत्वाचं आहे. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र आपण पहिला पंच केला. चेंडूला अगदी 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाते. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 5 च्या आकड्यावरती. 5 ऑन अ स्कोर कार्ड. पुढे येऊन खेळलाय. यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे, यावेळी चेंडू गॅदर करतोय. कुठलीही धाव इथे दिली जात नाहीये. बिगिट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझन आहे. खेळाडू मागे जातोय. चेंडू अडवेल तोपर्यंत निघून जातोय आवाका बाहेर. 4 धावेसाठी SSC काढणे संघासाठी येतोय महत्वाचा हा चौकार. इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या टीम साठी, कारण की या चौकाराने बरीच धावसंख्या मात्र त्यांची उभारी होईल. बऱ्याच धावसंख्येला बरीच चकाकी भेटेल त्यांच्या. धावसंख्या पण पाहिली तर सध्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला आपण पाहिलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. काळजी घ्यायची. पुन्हा एकदा अप्रतिम कॅच पकडली आहे. काय क्षेत्ररक्षण यावेळी मात्र केलं जातं. येस, 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र आपण पाहिलं तर संपलेला आहे. धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती. कमी खेळाडू. आज सॅटर्डे वर्किंग डे आणि अशा वर्किंग डे मध्ये बरेच टीम आपण पाहिलं तर 7 ते 8 खेळाडू घेऊन खेळतात. पण खेळतात, कधी कंप्लेंट नसते की आम्हाला सॅटर्डे खेळण्यासाठी येतो, आम्हाला कुठलाही बार येऊ, त्या दिवशी आम्ही खेळणार. बक्षिसामध्ये गेलो तर रविवारची पूर्ण टीम अवेलेबल असते. शिवछावा सनबूर संघ
देबेवाडी विभागामध्ये देखील सातत्याने चांगलं नाव राहिलं या टीमचं. अक्षय आलाय सध्या गोलंदाजीसाठी. एसके आहे बॅटिंग करत असताना पंच दिला एसकेच्या बॅट मधून. अगदी आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. अक्षयला सध्या स्ट्रायकिंगला पाहतोय. गोलंदाजीसाठी देखील आपण पाहिलं तर हो बॅकफुटला जाऊन पंच. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे काव कॉर्नर रिजनला वेगाने येतोय. चेंडू गॅदर केलाय फेकेल. दुसरी धाव संकटामध्ये. मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी पडल्यानंतर बाउन्स होऊन निघून जातोय. मागे बॅकअप होता. तब्बल 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. आता धावा बनवाव्या लागतील. 1 कन्वर्ट इंटू 2. मांग के नहीं देंगे आप तो हम छिंके लेंगे लेंगे जरूर. याच अनुभवाने याच पद्धतीने खेळावं लागेल. बिग हिट मिड विकेट रिजन आला. बिग हिट इम्पॉर्टंट होता. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर आला. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर यावेळी मात्र अक्षयच्या बॅट मधून. अक्षयला माहिती आहे सध्या गरज धावांची आहे. सिंगल डबल्स ने पोट भरना नहीं है. कुछ तो बड़ा सोचना पड़ेगा, बड़ा खेलना पड़ेगा. मोठा फटका खेळलाय. मोठी धावसंख्या आली. धावसंख्या फाइटिंग बनली आहे 19. आता ही फाइटिंग स्कोर तयार होते. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. कुठली चुकी होत नाहीये. विकेटचं होते पतन. चेंडूचा खेळ तब्बल आपण पाहिलं तर आतापर्यंत झालेला आहे 4. 2 चेंडू अजूनही बाकी. अक्षय चाललाय माघारी. मयूर घारे वाह. किंग ऑफ बागलवाडी काढणे टीमचा किंग सध्या मैदानामध्ये थांबवला होता या हुकमी एक्क्याला. येस अगदी डिक्लेअर मध्ये एकदा 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 20 या आकड्यावरती 20. बिग हिट आहे क्षेत्ररक्षक. आता यावेळी मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावेचं परिवर्तन तिसऱ्या मध्ये होईल का तर नाही. 2च धावेवरती समाधान. आणि शेवटच्या चेंडूवरती बेल्स पाडलेल्या नाहीयेत म्हणजे नॉट आउट असेल बॅटर. आणि 1च धाव असेल आत्ताची. या एका धावेच्या मदतीने 2 धावा आत्ताच्या या 2 धावा असतील. आणि टीमची टोटल आपण पाहिली तर 22 आणि 23 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. जो विजय होईल तो वांझोळे संघासोबत खेळेल नेक्स्ट मॅच. ही टीम सध्या लाईनअप शिस्त आहे ही पाटण टेनिस क्रिकेटची. या गावची शिस्त या खेळाडूंच्या खेळाची शिस्त सध्या लाईनअप करून बाहेर येते शांततेत ही टीम. कारण की चांगली गोलंदाजी राहिली. कॅप्टन असेल खुश या टीमचा. कारण की या टीमने आपण पाहिलं तर आफ्टर लॉंग टाइम या सीझन मध्ये ते खेळतायत. आणि खूप वेळानंतर खूप दिवसानंतर ते स्पर्धा खेळतात. आणि अशी गोलंदाजी सर्व स्पॉन्सर्सची देखील आपण चर्चा करणार आहोत. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं आपण पाहिलं तर अगदी 23 या धावसंख्येचा आहे टार्गेट. 23. आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. सर्वात कमी धावसंख्या झाली आजच्या दिवसामध्ये ही. वा आज वांझोळे संघाच्या खेळाडूंची मजा आहे. मजा खेळा सगळ्यांमधून तुम्ही खेळा. असे 3-4 खेळाडू ठेवले पाहिजे शनिवार शुक्रवारचे.
आधी क्षेत्ररक्षण झालं ते शिवच्या सनपूर मधून क्षेत्ररक्षण केलं, आता काढणे संघामधून क्षेत्ररक्षण करण्यासाठी तो खेळाडू उतरलाय मैदानामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र त्या 2 कॅचेस इम्पॉर्टंट ठरल्या, कव्हर रिजनला होत्या त्या. सनबूर संघ आता आपला 7वा किंवा 8वा खेळाडू पाठवा प्लीज. सनबूर संघ 8वा खेळाडू आपला पाठवा. शिवछावा सनबूर 8वा खेळाडू आपला पाठवा. येस कावळ्या 8वा खेळाडू पाठवून दे फक्त. या मॅचला होईल सुरुवात. फक्त 23 धावेचा आव्हान आणि लो स्कोरिंग मॅच चांगल्या होतात, चांगल्या बनतात, चांगल्या बनवता येतात. मॅच सहजासहजी सोडणारा काढणे संघ नाहीये, कारण की या टीमकडे अनुभव आहे. ओपन करेल आशिष. ओमकार आहे त्याच्या सोबतीला. ही पहिली पेअर टीमची. आशिषची गोलंदाजी अप्रतिम राहिली आज. काय गोलंदाजी राहिली आशिषची आज पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच मिस्टर सँडी. पहिला चेंडू सुरेख फटका, ड्राईव्ह केलाय चेंडू, अगदी कव्हरच्या डोक्यावरून पोहोचवलाय. 4 धावांसाठी येईल चौकार. तेवीस धावेचा आव्हान आणि काढणे संघाचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू मिस्टर सँडी, पॉवर प्ले स्पेशलिस्ट. हो पहा वेग आता त्याने दाखवलाय. हाच वेग त्याची ताकद आहे आणि त्याची ताकद ही काढणे संघाचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. कारण की 23 धावा जरी असल्या तरी आमच्या या टीमच्या 2 ओव्हर सेफ आहेत. हो सुरेख फटका, फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूकडे पाहतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न झालेला नाही, कारण की चेंडू बराच दूर होता. 2 धावा तोपर्यंत मात्र कंप्लीट केल्या जातात. तब्बल 6 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. 6 ऑन अ स्कोर कार्ड. सँडीची गोलंदाजी वरती संपूर्ण आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचं विश्लेषण असेल, कारण की सिंगल डिजिट धावा देतो की डबल डिजिट. पुढे आलाय थोडासा, यावेळी कला दाखवले त्याने. चेंडू अगदी तो क्रशर टाकण्याचा प्रयत्न, फ्लाइट दिला, थोडा स्लोअर बन ठेवला. संपूर्ण गती त्या चेंडूची काढून घेतली त्याने, वेग काढून घेतला त्या चेंडूचा आणि तदनंतर चेंडू टाकला. फसला बॅटर, सरप्राईज झाला बॅटर. बॅकफुटला बॅट फिरवले पण टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू अगदी 1 बाउन्स डिक्लेअर मध्ये जातोय. 1 धाव फक्त प्राप्त होईल इथे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावरती 7 ऑन अ स्कोर कार्ड. मुकेश सकाळपासून जोडला आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये. उद्याही तो आपल्या सोबत जोडेल. येस, चेंडूचा खेळ तब्बल झालाय 5. हो यावेळी मात्र चेंडू अगदी यॉर्कर कडून करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक चिकी धाव कंप्लीट करते. अगदी तब्बल आपण पाहिलं तर 12 चेंडू, अजूनही 15 धावा हव्यात विजयासाठी. मॅच अजूनही द्विधा मनस्थितीमध्ये, द्विधा साईडला मॅच आहे. 50-50 आहे मॅच. 1-2 विकेट आली तर गोलंदाजी करणारी एसएससी काढणे टीम कमबॅक करू शकते. बॅटिंग करणाऱ्या टीमचे 1-2 फटके आले तर ते कमबॅक करू शकतात. कमबॅक कोणाचाही होऊ शकतो, मात्र तो कधी. कारण की काढणे टीम सध्या विचार करते की कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढायचे, कारण की शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज ठेवायचा की आताच त्या मेन गोलंदाजाला बाहेर काढायचे गोलंदाजीसाठी, हा विचार सध्या केला जातो. एक छोटीशी टीम मीटिंग केली जाते आणि निर्णय झाला गोलंदाजीसाठी. आपण पाहिलं तर गोलंदाजाला यावेळी मात्र सिलेक्ट केलं गेलंय. सॅमच्या हातामध्ये गोलंदाजी यावेळी मात्र दिली आहे. निर्णय महत्वाचा असतो. तुम्ही क्षेत्र कुठलेही असो, निर्णय काय घेताय तो इम्पॉर्टंट नाहीये,
घेतलेला निर्णय योग्यच आहे हे दाखवून देणं म्हणजे ती निर्णय क्षमता असते. आणि निर्णय क्षमता तुमच्याकडे इनफिल्ड असावी, ऑन दी ग्राउंड असावी. क्षणात निर्णय घ्यायला हवा की आता बॉलिंग प्लॅन ए की प्लॅन बी, आणि लगेच प्लॅन बी बाहेर काढला. सॅमला गोलंदाजीसाठी पाचारण केल्या. हो, यावेळी बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिजन मध्ये. यावेळी चेंडू गॅदर केला, फेकला. फक्त एक धाव यावेळी मात्र अर्चित केली जाते. एक सिंगल धाव. हो, चेंडू सोडून जातो. यावेळी मात्र अगदी लेग स्टिक व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचते अगदी 10 या आकड्यावरती. 10 ऑन अ स्कोर कार्ड. पहा, मॅच 23 धावेचं जरी आव्हान असलं तरी मॅच पुढे जाते, खूप पुढे जाते. मॅच लवकर संपवून देत नाहीयेत काढणे टीम. मेहनत करा, तुम्ही कष्ट करा, 2 हात करा आमच्याशी, आणि तदनंतर संधी हीच संधी बनवायची असते. या संधीला तुम्ही कन्वर्ट करायचं असतं. इथेच मॅच फिरते, इथेच मॅच युटर्न घेते, आणि अशाच सिच्युएशन मध्ये या संधी तुम्हाला सोडून चालत नाही. तब्बल धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. अजून 3 बाकी आहेत. बॅकफुटला आपण पाहिलं तर जाऊन पंच केला जातोय. आहे क्षेत्ररक्षक. ही कॅच होती इम्पॉर्टंट, पकडली जाते. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर आशिष चाललाय माघारी. आशिषने विकेट सोडली आहे यावेळी. आशिषने जबाबदारी सोडली आहे यावेळी. मात्र तो जबाबदारी झटकून चाललाय मैदानाच्या बाहेर. अप्रतिम कॅच पकडली. कमेंटमेंट केली आपल्या टीमला, शेवटपर्यंत मॅच सोडायची नाहीये. आणि हेच तर क्रिकेट आहे. रवी आलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये, बॅटर. कारण की तुम्हाला आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील 100% द्यावे लागतील. फिल्डिंग एफर्ट्स तुम्हाला द्यावे लागतील. चेंडूचा खेळ झालेला आहे. 3, आणखीन 3 बाकी आहेत. पहा, एखाद्या विकेटने मॅच किती ऑन होते. मॅच मध्ये आले सध्या एसएससी काढणे टीम. हो, यावेळी फटका थोडासा फसलाय. आहे स्वतः गोलंदाज, त्याने पकडली अप्रतिम झेल. मॅचचं चित्र होतंय विचित्र. आधी होता दबाव, आता दबदबा आणला या गोलंदाजाने. आधी फसली होती, आता थोडी हसते ही मॅच काढणे टीम कडून. समीकरण आम्ही कळवतोय. 8 चेंडू 12 धावेची गरज. 8 चेंडू 12. मॅच ऑन आहे. कारण की ज्या विकेट्स हव्या होत्या काढणे टीमला त्या त्यांनी घेतलेल्या आहेत. गोलंदाजी अटॅक चांगली चालले, मात्र आता जबाबदारी वाढली आहे शिव छाबा सनबूर टीम मधील फलंदाजांची. राहुलला जिथे रिक्स आहे तिथे राहुलची एंट्री फिक्स आहे. सध्या तो मैदानामध्ये आलाय. हो, यावेळी संधी होती, एज होती, ठीक एज होती. निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. काय संधी बनवतोय गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर सॅम. प्रत्येक चेंडूवरती संधी बनवतोय, प्रत्येक चेंडूवरती संधी क्रिएट करतोय. हो, यावेळी फटका खेळून काढलाय. डिप्सक्वेल एक रीजन मध्ये खेळाडू आहे. चेंडूची वाट बघतोय. चेंडू गॅदर केलाय, फेकलाय. स्ट्रायकिंग एंडला फेकी मध्ये जोर नाहीये तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. ताकद दाखवावी लागेल. आता तब्बल 6 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावेची गरज. 6-9 हे समीकरण. 6 चेंडू 9. 23 धावेचं टार्गेट. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. कारण की जिथे तुम्हाला वाटलं की या 23 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये कंप्लीट होऊ शकतात, तिथेच काढणे संघाने या 23 धावा काढण्यासाठी आता शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज कोण आणायचं याची मीटिंग चालू आहे.
क्रिकेट आहे की या क्रिकेटमध्ये कधी तुम्ही कोणालाच कमी लेखू शकत नाही, कारण की ज्यांना तुम्ही कमी लेखतात तेच मॅच बनवून घेऊन जातात. आणि या मॅच मध्ये जोपर्यंत राहुल आहे मॅच मध्ये तोपर्यंत मॅच ऑन आहे. तर दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर ओमकारने देखील या मॅच मध्ये जबाबदारी घेतली आहे. 6 चेंडू 9. आता गोलंदाजीसाठी कोण बाहेर काढलाय? मिस्टर भागवत, कारण की ही ओव्हर थांबवली होती, कारण की सातत्याने या टीम कडून भागवत यांना आपण सेकंड स्पेल मध्ये पाहतो. दुसऱ्या ओव्हर मध्ये मिस्टर भागवत येतात गोलंदाजीसाठी, मात्र त्यांनी त्यांची ओव्हर सेफ ठेवली होती. त्यांना माहिती आहे शेवटच्या स्पेल मध्ये मला मॅच बनवायची आहे. आता 6 चेंडू 9 धावेची गरज. मिस्टर भागवत आहे सध्या गोलंदाजी मार्कवरती, ओमकार आहे सध्या स्ट्रायकिंगला सनबुर या टीमचा. पहिला चेंडू अप्रतिम पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं बॅट स्विंग झाले, निघून जातोय. 5 चेंडू 9. क्रिकेट आहे, या क्रिकेट मध्ये तुम्हाला मात्र शेवटपर्यंत लढावंच लागतं. रडून मॅच बनणार नाहीये, लढावंच लागणार आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर बाहेर काढलाय. विकेट किपर अगदी चतुर आहे, चेंडू फेकलाय. हा देखील चेंडू जातोय निर्धाव. आणखीन दबाव टाकण्याचा प्रयत्न. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील असणारा प्रत्येक संघ याच वजनाचा आहे. आता 4 चेंडू 9 धावेची गरज. ओहो, यावेळी मात्र अगदी विकेट ओमकारने सोडली आहे. महत्वाचं असं की चेंडू जातोय निर्धाव आणि राहुल सारखा फलंदाज अजून नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. राहुलला अजूनही साथ भेटलेली नाहीये, तो नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे आणि 3 चेंडू 9 वरती मॅच येऊन पोहोचले. नशिबावरती अवलंबून राहिली नाहीये ही संघ की बघू मॅच जिंकू. यांनी सांगितलं मॅच आपण जिंकवू, कारण की नशिबांच्या रेषावरती भविष्य ठरवलं जात नाही. हो, सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह, चेंडू वेगाने जातो. यावेळी मात्र आपण पाहिलं तर येतात मस्त अगदी महत्वाच्या 4 धावा. मॅच बनवली आहे, मॅच मध्ये पुन्हा कमबॅक केलाय. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 5 धावेचं. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर फलंदाज रोहनने लगावला हा चौकार. रोहनने आशेचा किरण दाखवलाय, छोटासा आशेचा किरण अंधार दूर करतो. रोहन करेल का? चेंडू हवेमध्ये. ही कॅच नव्हती, ही होती मॅच. ही मॅच होती, ही कॅच सुटली. कदाचित मॅच सुटली आहे का आता, कारण की ही कॅच पकडली असती तर विकेट आली असती आणि 1 चेंडू 5 समीकरण राहिलं होतं. आणि आता मॅच हातातून निसटते की काय? आता 1 चेंडू 3 धावेची गरज. 1-3 हे समीकरण. कॅचेस पकडा, मॅचेस पकडा. कॅचेस पकडल्यानंतर मॅच पकडल्या जातात, कॅचेस सुटल्यानंतर मॅच सुटल्या जातात असं का म्हटलं जातं? 1 चेंडू 3. 1-3 टप्पा महत्वाचा. ओ, सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक मागे जातोय, त्याच्या आवाक्या बाहेर. शिवछावा सनबुर संघ वॉन दी मॅच. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. बॅटचं घेतलंय चुंबन. टीमने सांगितलं ही शिवछावा सनबुर संघ आहे आणि बॅटचं चुंबन घेत असताना सांगितलंय हीच तर माझी लक्ष्मी आहे, जिने माझं नाव आतापर्यंत या क्रिकेट मध्ये ठेवलंय. आभारित. अप्रतिम बॅटिंग. SSC काढणे संघ हारला नाहीये, कमी पडला थोडासा. 4 ते 5 धावा कमी पडल्या. कॅच इम्पॉर्टंट होती. कॅच मुळे झालं असं की 2 धावा आल्या, तोच बॅट्समन स्ट्राईकला गेला, मॅच फसली पूर्ण. किती इम्पॉर्टंट आहेत कॅचेस. आणि पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये ज्या पद्धतीने त्या खेळाडूने दाखवलं की यस ही शिवछावा सनबुर आहे. आणि फलंदाज आपण पाहिलं तर